ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तं नुपेतं पेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयता तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. हरि ओम. स्कंध 6 अध्याय पहिला. हा अध्याय म्हणजे श्रीमद भागवताचा एक उपाख्यान म्हटल्यास हरकत नाही. अजामिळ राजाच्या उपाख्यानाचा हा प्रारंभ आहे आणि ह्यामध्ये शुकमुनी परीक्षित राजाला सांगतायत की कसे वागल्यास, कसे कोणते तत्वज्ञान आत्मसात केल्यास मनुष्याचे कल्याण होते. आपण आता सुरुवातीपासूनच ही गोष्ट पाहू. एकदा परीक्षित राजा शुकमुनींना म्हणाला, माणसांना अनेक यातनांनी युक्त अशा नरकामध्ये जावे लागणार नाही असा उपाय आपण मला सांगावा. त्यावर शुकमुनी म्हणाले, मनुष्य मन, वाणी आणि शरीराने पाप करतो. जर त्याने या पापांचा याच जन्मात प्रायश्चित्त घेतले तर त्याला मेल्यानंतर निश्चितपणे भयंकर यातनापूर्ण नरकात जावे लागणार नाही. म्हणून मृत्यू येण्याच्या आधीच दोषाच्या कमी जास्तपणानुसार लवकरात लवकर पाप नाहीसे करण्यासाठी प्रायश्चित्त घेतले पाहिजे. त्यावर राजा परीक्षित म्हणाला, पारलौकिक कष्ट देणारे पापच स्वतःचा शत्रू आहे हे जाणून सुद्धा मनुष्य वारंवार पाप करीत राहतो. अशा परिस्थितीत त्याच्या पापांचे प्रायश्चित्त कसे होऊ शकेल? तेव्हा शुकमुनी म्हणाले, कर्माने कर्माचा समूळ नाश होत नाही, कारण कर्माचा अधिकारी अज्ञानी असतो. अज्ञान राहिल्याने पापवासना कायमच्या मिटत नाहीत. म्हणून खरे प्रायश्चित्त तत्वज्ञान हेच आहे. जो मनुष्य शास्त्र नियमांचे पालन करतो तो हळूहळू कल्याणकारक तत्वज्ञान प्राप्त करण्यास समर्थ होतो. त्याचप्रमाणे धर्मज्ञ आणि श्रद्धावान धीर पुरुष आपल्या तपश्चर्या, ब्रह्मचर्य, इंद्रिय दमन, मनाची स्थिरता, दान, सत्य, अंतर्बाह्य पवित्रता तसेच यमनियम या साधनांनी मन, वाणी आणि शरीराने केलेल्या मोठ्या मोठ्या पापांनाही नष्ट करते. भगवंतांच्या आश्रयाने राहणारे भक्त केवळ भक्तीने आपली पापे नाहीशे करू शकतात. कारण भगवंतांना आत्मसमर्पण केल्याने मनुष्याची बुद्धी शुद्ध होते. म्हणून भक्ती मार्गच जगामध्ये सर्वश्रेष्ठ, भयरहित व कल्याणकारक आहे. भगवंतावर प्रेम करणाऱ्या मनाला एकदा का भगवान श्रीकृष्णांच्या चरणारविंदात गुंतवले की त्याने सर्व प्रायश्चित्त घेतलेच म्हणून समजावे. जीवाच्या कर्मांचे सूर्य, अग्नी, आकाश, वायू, इंद्रिये, चंद्र, दिवस रात्र, सायंकाळ, दिशा, पाणी, पृथ्वी, काळ आणि धर्म हे साक्षी असतात. प्राणी जी कर्मे करतात त्यांचा गुणांशी संबंध असतोच. म्हणून सर्वांकडूनच काही पापकर्म व काही पुण्यकर्म कळत नकळत होतच असतात. या लोकात जो जितका अधर्म करतो तो परलोकात त्याच प्रमाणात त्याचे फळ भोगतो. सत्व, रज आणि तम या 3 गुणातील भेदामुळे या लोकी 3 प्रकारचे प्राणी दृष्टीस पडतात. पुण्यात्मे, पापात्मे व पाप पुण्य दोन्हींनी युक्त असे ते 3 प्राणी आहेत. तसेच परलोकातही त्यांच्या त्रिविधतेचे अनुमान करता येते. वर्तमान काळच भूतकाळ आणि भविष्य काळाचे अनुमान करून देतो. तसेच वर्तमान जन्मातील पापपुण्य सुद्धा मागील व पुढील जन्मांच्या पापपुण्यांचे अनुमान करून देतात. जन्मानंतर मनुष्याला आपल्या पूर्वजन्मातील स्मृती राहत नाहीत.
किंवा त्याला पुढील जन्माविषयी पण काहीच कल्पना येत नाही. या शरीरामध्ये जीव 5 कर्मेंद्रियांनी स्वतःची कामे करतो. 5 ज्ञानेंद्रियांनी शब्दादी 5 विषयांचा अनुभव घेतो आणि 16व्या मनाच्या साहाय्याने तो स्वतः एकटाच मन, ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय या तिघांच्या विषयांचा आनंद घेतो. 16 कला आणि सत्वादी 3 गुणांचे लिंग शरीर अनादी आहे. हेच जीवाला वारंवार हर्ष, शोक, भय आणि कष्ट देणाऱ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवते. जो जीव अज्ञानाने काम, क्रोध, मोह, लोभ, मद व मत्सर या 6 शत्रूंवर विजय मिळवित नाही, त्याला निरनिराळ्या वासनांनुसार अनेक कर्मे करावी लागतात व तो स्वतःच स्वतःला आपल्या कर्मांच्या जाळ्यात अडकवून घेत असतो. जी आपल्या प्रारब्धानुसार स्थूल आणि सूक्ष्म शरीर प्राप्त करतात व त्याच्या स्वाभाविक प्रबळ वासनांनुसार त्याला मातेसारखे स्त्री रूप किंवा पित्याप्रमाणे पुरुष रूप प्राप्त होते आणि प्रकृतीशी संपर्क झाल्यानेच पुरुष आपले मूळ स्वरूप विसरून शरीरालाच आपले खरे रूप मानू लागतो. पण भगवंतांच्या भजनाने हा भ्रम लवकरच नाहीसा होऊ शकतो. हरिओम. 6वा अध्याय 2. अजामेळाच्या उपाख्यानाचाच इथे पुढे आपण विचार करतोय. या अध्यायामध्ये विष्णुदूतांकडून त्याला भागवत धर्माबद्दल ज्ञान पण मिळते आणि त्याला परमधाम गमन हे सुद्धा साध्य होते. अजामिळाने मृत्यूसमयी प्राणांतिक कष्ट सहन न होऊन आपला कनिष्ठ पुत्र नारायण याला जी हाक दिली ती ऐकून विष्णुदूत धावून आले. त्यांना वाटले अजामिळ प्रभू नारायणांनाच जीवाच्या कराराने किंवा आकांताने हाका मारित आहे. ते धर्माचे मर्म जाणणारे भगवंतांचे दूत यमदूतांना म्हणाले की धर्मज्ञांच्या सभेमध्ये आजकाल अधर्म प्रवेश करू लागला आहे. त्यामुळे निष्पाप व अदंडनीय व्यक्तींना तुमच्याकडून विनाकारणच दंड दिला जात आहे. सज्जन लोकच जर अन्याय करू लागले तर प्रजेने शरण तरी कोणाला जावे? कारण सामान्य लोक सत्पुरुषांचेच अनुकरण करतात. अजामिळाने जेव्हा मरते समयी नारायणा ये या शब्दांचा नुसता उच्चारच केला आणि तेवढ्यानेच त्याला पापांचे प्रायश्चित्त पूर्ण झाले. कारण भगवंतांच्या नावाच्या उच्चारानेच मनुष्याची बुद्धी भगवंतांशी जोडली जाते. विविध व्रतवैकल्ये किंवा प्रायश्चित्त घेण्यानेही माणसाची बुद्धी जितकी शुद्ध होत नाही तितकी नामाने होते. म्हणून पापांचा समूळ नाश करण्याची इच्छा असेल तर भगवंतांच्या गुणांचेच कीर्तन केले पाहिजे. कारण अजाणतेपणाने भगवंतांचे नाम उच्चार केल्यानेही मनुष्याची सर्व पापे नष्ट होऊन जातात. भगवंतांच्या पार्षदांनी अजामिळाला यमदूतांच्या पाशातून सोडवून मृत्युमुखातून परत आणले. विष्णुदूतांनी पुढे विशेष करून हेही सांगितले की जो मनुष्य पडताना, पाय घसरताना, शरीराला पीडा होत असताना, साप चावला असताना, आगीने पोळला जात असताना किंवा साधी ठेच लागली असतानाही असहाय्य होऊन हरिहरी म्हणतो त्याला यमयातना होत नाहीत. अत्यंत शक्तिशाली औषधांचा गुणधर्म न जाणताही अजाणतेपणाने प्यायले तरी ते पिणाऱ्याला गुण देतेच. तसेच अजाणतेपणाने देवाचे नाव उच्चार केल्यानेही फळ चांगलेच मिळते. विष्णुदूत व यमदूत यांचा संवाद ऐकल्याने अजामिळाच्या हृदयात ताबडतोब भक्तीचा उदय झाला. आता त्याला त्याची पापकर्मे आठवून फारच पश्चाताप होऊ लागला व त्याने मन, इंद्रिय व प्राणांना वश करून सत्कर्मी चालण्याचा निश्चय केला, जेणेकरून त्याला नरकाच्या घोर अंधकारमय नरकात जावे लागणार नाही. नंतर शुकमुनी राजा परीक्षिताला म्हणाले की महात्म्यांच्या थोडा वेळ झालेल्या सत्संगाने
अजामिळाला तीव्र वैराग्य प्राप्त झाले व तो सर्व बंधने तोडून हरिद्वारला गेला. पुढे योगमार्गाचा आश्रय करून इंद्रियांना मनामध्ये लीन केले व मन बुद्धीला जोडले. नंतर आत्मचिंतनाने बुद्धीला विषयांपासून त्याने वेगळे केले आणि ती बुद्धी भगवंतांचे स्वरूपभूत आणि स्वतःच्या अनुभवरूप असलेल्या परब्रह्माला जोडली. अशा प्रकारे अजामिळाची बुद्धी भगवंतांच्या स्वरूपात स्थिर झाली व त्याला त्या 4 विष्णुदूत पार्षदांचे दर्शनही झाले. त्याचवेळी त्याने तीर्थस्थानी गंगेच्या पवित्र पाण्यात शरीरत्याग केला व ताबडतोब भगवंतांच्या पार्षदांचे स्वरूप प्राप्त करून घेतले आणि सुवर्णमय रथातून आकाशमार्गाने भगवान विष्णूंच्या निवासस्थानी म्हणजे वैकुंठात गेला. संसार बंधनातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या लोकांना आपल्या चरणस्पर्शाने तीर्थालाही तीर्थ बनविणाऱ्या भगवंतांच्या नामापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेच साधन नाही. नामाचा आश्रय घेतल्याने मनुष्याचे मन पुन्हा कर्माच्या व्यापात वा बंधनात पडत नाही, अडकत नाही. हरिओम. स्कंध 6 अध्याय 3. यजामिळाच्या निमित्ताने का होईना पण यमदूत व भगवंतांचे 4 पार्षद यांच्यातला संवाद ऐकल्यावर परीक्षित राजाला प्रश्न पडला की या यमदूतांना यमराज काय म्हणाले असतील, कारण यमराजाच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याचे साहस तर कोणातच नसते. मग त्यांनी राजा अजामिळाला कसे काय सोडले. त्यावर शुकमुनींनी परीक्षिताला एक अत्यंत गोपनीय इतिहास सांगितला. ते म्हणाले, हा इतिहास त्यांना मलय पर्वतावर असलेल्या श्रीहरींची पूजा करणाऱ्या भगवन अगस्त्य मुनींनी सांगितला होता. तेव्हा अगस्त्य मुनी शुकमुनींना म्हणाले होते की साधारणपणे पाप पुण्य किंवा मिश्र कर्म करणाऱ्यांना दंड करण्याचा अधिकार फक्त यमराजालाच असतो असा समज आहे. पण यमराजांनी स्वतःच आपल्या दूतांना सांगितले की माझ्याहूनही श्रेष्ठ आणखी एक जण आहे. तो या जगताचा स्वामी आहे. त्यांचेच अंश असणारे ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करतात व हे सर्व जग नाकात वेसण घातलेल्या बैलाप्रमाणे त्या भगवंतांच्या अधीन असते. त्याच भगवंतांनी या सर्वांना वेदवाणी रूप दोरखंडाने बांधून ठेवले आहे. म्हणूनच सर्व जीव जे नाव व कर्मरूप बंधनात बांधले गेलेले आहेत ते भगवंतांनाच आपली सर्व कर्मे सतत अर्पण करीत असतात. सर्वजण अगदी यमराज, इंद्र, वरुण, चंद्र, अग्नी, शंकर, वायू, सूर्य, ब्रह्मा इतकेच काय तर सर्व वसु, रुद्र, पार्षद, प्रजापती व इतर मोठमोठे देवही सर्वच्या सर्व सत्वप्रधान असूनही त्या एका भगवंतांच्या मायेच्या अधीन आहेत. त्या परमात्म्याला कुणीही कोणत्याही साधनांनी जाणू शकत नाहीत. ते प्रभू सर्वांचे स्वामी असूनही स्वतः मात्र पूर्ण स्वतंत्र आहेत. परंतु त्याच भगवंतांचे पार्षद त्यांच्या भक्तांना मृत्यू, अग्नी अथवा शत्रूंपासूनही सुरक्षित ठेवू शकतात. भगवंतांनी निर्माण केलेला भागवत धर्म परमशुद्ध, गोपनीय आणि कळण्यास अतिशय कठीण आहे. भागवत धर्माचे रहस्य जाणणारे फक्त 12 जणच आहेत आणि ते म्हणजे ब्रह्मदेव, नारद मुनी, शंकर, सनतकुमार, कपिलदेव, स्वयंभू मनु, प्रल्हाद, जनक, भीष्म पितामह, बली, शुकदेव व यमराज. अशा भगवंतांचे नामसंकीर्तन करून भगवंतांच्या चरणांविषयी भक्तिभाव प्राप्त करणे हाच या जगातील सर्वांसाठी मोठा धर्म आहे. कारण भगवंतांचे गुण, लीला आणि नामाचे श्रद्धायुक्त केलेले कीर्तन मनुष्याच्या पापांचे संपूर्णपणे नाश करतात. मनुष्य यज्ञयागादी कर्मे करीत राहतो कारण त्यातूनच त्याला मुक्ती मिळेल असे वाटत असते. पण ते सोप्या भगवन नामाचा महिमा जाणत नाहीत. अगदी चुकूनही घडलेले पाप तत्काळ नष्ट करण्याचे सामर्थ्य
भगवंतांचे गुणगान करण्यात आहे. भगवंतांची गदा नेहमी अशांचे रक्षण करते. अज्ञानी लोकांनीही हात जोडून प्रार्थना करणाऱ्या भक्तांच्या मोठमोठ्या अपराधांनाही भगवंत क्षमा करतात. जे लोक भगवंतांच्या उदार चरित्रांचे वारंवार श्रवण कीर्तन करतात त्यांच्या हृदयात भक्तीचा उदय होतो व या भक्तीनेच आत्मशुद्धी होते. म्हणून सर्व पापांचे खात्रीचे प्रायश्चित्त म्हणजे जगाचे कल्याण करणाऱ्या भगवंतांचे नाम संकीर्तन सतत करत राहणे. हरिओम. स्कंध 6 अध्याय 4. या अध्यायात आपण दक्षाकडून केलेली भगवंतांची स्तुती व त्यांचा प्रादुर्भाव याबद्दल जाणून घेणार आहोत. स्वयंभू मन्वंतराचे देव, असुर, मनुष्य, साप आणि पशु पक्षी यांची सृष्टी कशी झाली ते आपण आधी पाहिलेच आहे. पण परमकारण भगवंतांनी त्याच्या नंतरची जी सृष्टी रचना कशी केली ते परीक्षिताला जाणून घ्यायचे होते. म्हणून त्याने श्री शुकमुनींना तसा प्रश्न केला. तेव्हा शुकाचार्य म्हणाले की प्रजापतींचे अधिपती भगवान श्रीहरींनी सर्व वनस्पती व औषधी यांना प्रजेच्या खाण्यापिण्यासाठी अत्यंत विचारपूर्वक निर्माण केले आहे. जसे की पंखांनी उडणाऱ्या किंवा चालत्या फिरत्या प्राण्यांच्या भोजनासाठी फल पुष्पादी स्थिर पदार्थ, पायांनी चालणाऱ्यांसाठी गवत इत्यादी पदार्थ, हात असणाऱ्यांसाठी वृक्षवेली, 2 पायाच्या माणसांसाठी धान्य, गहू इत्यादी पदार्थ निर्माण केले. शुकमुनी पुढे म्हणाले की राजा प्राचीन बर्हीचे प्रचेता नावाचे 10 पुत्र दीर्घ तपश्चर्येनंतर समुद्राच्या बाहेर आले तेव्हा त्यांना सगळी पृथ्वी वृक्षांनी भरून गेलेली दिसली. त्यावेळी त्यांना सर्वच वृक्षांचा खूप राग आला व ते त्या वृक्षांना जाळायला निघाले. तेव्हा वृक्षांचा राजा राजाधिराज असलेल्या चंद्राने त्यांना थोपवले व वृक्षांचे महत्त्व सांगितले. पुढे हेही सांगितले की प्राचीन बर्हीने त्यांना प्रजेची उत्पत्ती करायला सांगितली आहे. मग प्रजेचे अन्न असलेले वृक्ष यांना जाळून कसे चालेल. त्यानंतर त्या 10 प्रचेतांचे विवाह झाले. दक्ष हा प्रचेतांचाच पुत्र. या दक्षाच्या संततीने 3 लोक भरून गेले. पण हे साध्य होण्यासाठी त्याने विंध्याचलाच्या टेकडीवर जाऊन घोर तपश्चर्या केली होती. अघमर्षण नावाच्या श्रेष्ठ तीर्थात त्रिकाल स्नान करून भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी हंसगुह्य नामक स्तोत्राने स्तुती केली होती. प्रजापती दक्षाच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान स्वतः प्रसन्न झाले व दक्षाच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील असा वर दिला. भगवान श्रीहरी नंतर हेही म्हणाले की तपश्चर्या हे माझे हृदय आहे, विद्या शरीर आहे, कर्म आकृती आहे, यज्ञ माझी अंगे आहेत, धर्म माझं मन आहे व देवता माझे प्राण आहेत. ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वी मी फक्त ज्ञानस्वरूप व अव्यक्त होतो. सर्वप्रथम मी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्मितीसाठी उत्तेजित केले. नंतर त्यांनीच घोर तपश्चर्येने 9 प्रजापतींची उत्पत्ती केली. आता तू प्रजापती कन्या आसिक्नी हिच्याशी विवाह करावा व पुढे प्रजा उत्पन्न करावी. आता यापुढे सर्व प्रजा स्त्री पुरुष संयोगानेच उत्पन्न होईल व माझ्या सेवेत तत्पर राहील असे म्हणून भगवान अंतर्धान पावले होते. हरिओम. स्कंध 6 अध्याय 5 आणि 6 आपण एकत्रच घेत आहोत. याच्यामध्ये प्रजापती दक्षाची संसार वृद्धी कशी झाली याबद्दल माहिती आहे. भगवंतांची शक्ती प्राप्त झाल्याने दक्ष प्रजापती अतिशय सामर्थ्यवान झाला होता. आसिक्नीशी विवाह केल्यावर त्याला हर्यश्व या नावाचे 1000 पुत्र प्राप्त झाले. यथासमयी दक्षाने आपल्या पुत्रांना पण संतती उत्पन्न करण्याची आज्ञा केली. तेव्हा ते पश्चिम दिशेकडे सिंधू नदी आणि समुद्राच्या संगमावर असलेल्या नारायण सरोवराच्या काठी
एका श्रेष्ठ तीर्थावर गेले. तेथे त्या पवित्र ठिकाणी असलेल्या जागी त्यांचे अंतःकरण इतके शुद्ध झाले की त्यांना संन्यास घेण्याची तीव्र इच्छा झाली. त्याच वेळी नारद मुनी तिथे आले व त्यांना म्हणाले की जर तुम्हाला भू या शब्दाचा अंतच कळला नाही तर तुम्ही प्रजा कशी उत्पन्न करणार. नारद मुनींनी भू या शब्दाचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे दिले. हा एक असा देश आहे की जेथे फक्त एकच पुरुष आहे, म्हणजेच तुमचे लिंग शरीर. हे एक असे विवर आहे की जेथून बाहेर येण्याचा रस्ताच नाही, म्हणजेच आत्म्याचे अनादि बंधन. जसा पाताळात गेलेला माणूस तेथून परत येऊ शकत नाही, तसाच जीव जो अंतर्ज्योती स्वरूप आहे, त्याला हे जर जाणता आले नाही तर त्या जीवाला एकमात्र भगवंतच आश्रय आहेत. तिसरं, एक स्त्री ही बहुरूपिणी आहे. बहुरूपी आणि सत्व रजव तम या गुणांना धारण करणारी आपली बुद्धी हिच्या संगतीनेच जीवाची स्वतंत्रता नष्ट करते. या स्त्रीचा एक पती म्हणजे जीव, जो या बुद्धीच्या मागे लागून संसारात भटकत राहतो. एक अशी नदी आहे जी मागे पुढे दोन्ही बाजूंनी वाहते, ती म्हणजे माया. ही सृष्टी माया निर्माण करते, तसेच तिचा प्रलय पण करते. एक घर असे आहे जे 25 पदार्थांनी बनले आहे, म्हणजेच मनुष्याची 25 तत्वे. एक हंस असा आहे, भगवंतांचे स्वरूप सांगणारे शास्त्रच हंसाप्रमाणे निरक्षीर आहे. ते बंधन, मोक्ष, चेतन आणि जड यांना वेगवेगळे करून दाखवते. एक चक्र असे आहे जे धारदार दात असलेले व वज्राने बनलेले असते व सतत फिरत राहणारे असते. ते चक्र म्हणजे काळ. शास्त्र, पित्याची आज्ञा समजणे. येथे शास्त्र हाच पिता आहे व त्याची शिकवण कर्मापासून निवृत्त होण्याची असते. हे सर्व ऐकल्यावर हर्यश्वांनी निश्चय करून मोक्ष मार्गाकडे प्रयाण केले. दक्ष प्रजापतीला जेव्हा हे कळले तेव्हा त्याचा पुत्रप्राप्तीचा उद्देश सफल झाला नाही, म्हणून फार वाईट वाटले. नंतर त्याला शबलाश्व नावाचे 1000 पुत्र झाले. ते मोठे झाल्यावर ते पण नारायण सरोवराच्या काठावरील तीर्थस्थानी तप करण्यात गेले. तेथे ते परमब्रह्म स्वरूप प्रणवाचा म्हणजेच ओंकाराचा जप करीत तपश्चर्या करू लागले. कालांतराने नारद मुनींच्या उपदेशाने त्यांनाही वैराग्य प्राप्त झाले व ते पण मोक्ष मार्गाकडे गेले. दक्ष राजाला हे समजल्यावर तो नारद मुनींवर अत्यंत क्रोधित झाला व नारदांना म्हणाला, केवळ वैराग्यानेच स्नेहपाश सुटतो असे तुला वाटत असेल तर ते चूक आहे. विषयांचा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला त्याची दुःख रूपता कळत नाही. म्हणून दुःखांचा अनुभव घेतल्यानंतर जसे आपोआप वैराग्य प्राप्त होते, तसे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून होत नाही. तू आमची वंशपरंपरा उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागण्याचा दुष्टपणा केला आहे. म्हणून मी तुला शाप देतो की लोकांतरांमध्ये भटकताना तू एका जागी स्थिर राहू शकणार नाहीस. नारदांनी नम्रपणे दक्षराजाच्या शापाचा स्वीकार केला. यालाच साधुता म्हणतात. 2-2 वेळा पुत्रांकडून प्रजा वृद्धी न होऊ शकल्याने दक्षराजाला अत्यंत शोक झाला होता. पुढे ब्रह्मदेवांनी समजूत घातल्यावर दक्षाला 60 कन्या प्राप्त झाल्या. या सर्व कन्यांना त्यांचे पिता दक्ष अत्यंत प्रिय होते. दक्षाने त्यापैकी 10 जणींचा धर्माशी विवाह करून दिला, 13 जणींचा कश्यपाशी करून दिला, 27 जणांचा चंद्राशी करून दिला, 2 जणींचा भूताशी, दोघींचा अंगिराशी आणि दोघींचा कृशश्वाशी करून दिला. उरलेल्या 4 जणींचा तार्क्ष्य नावाच्या कश्यपाशी विवाह करून दिला. पुढे धर्माचा वंश चांगल्या प्रकारे वाढला. धर्म, कश्यप, चंद्र या सर्वांचेच, अगदी भूत व देवता व गंधर्व या सर्वांचेच वंश चांगल्या प्रकारे वृद्धी झाली.
आणि दैत्यांची जी धाकटी बहीण होती रचना, हिचे पुत्र संविनेश व विश्वरूप. हा विश्वरूप दैत्यपुत्र असूनही तो दक्षाच्या नात्यात असल्यामुळे, नातू असल्यामुळे हाच विश्वरूप पुढे देवांचा पुरोहित झाला. हरिओम. स्कंध 6 अध्याय 7. या अध्यायात बृहस्पतींनी केलेला देवांचा त्याग व दैत्याची धाकटी बहीण रचना हिचा पुत्र जो विश्वरूप याचा देवगुरु म्हणून केलेला स्वीकार हे ह्या अध्यायात येत आहे. देवगुरु बृहस्पतींचा एकदा प्रत्यक्ष इंद्राकडून अपमान झाला, म्हणून त्यांनी देवांचा त्याग केला. राजा परीक्षिताने श्री शुकाचार्यांना त्याचे कारण विचारले असता ते म्हणाले, इंद्राला त्रैलोक्याचे ऐश्वर्य मिळाल्याने त्याला खूप गर्व झाला होता. एकदा त्याच्या राजसभेत आचार्य बृहस्पतींचे आगमन झाल्यावरही तो उठून उभा तर राहिलाच नाही, पण नमस्कार करणे किंवा आसन देऊन सत्कार करणे हे पण केले नाही. ते पाहून बृहस्पती ताबडतोब तिथून गुपचूप निघून गेले. त्याच क्षणी इंद्राला आपली चूक समजली व त्याने स्वतःचा धिक्कार केला. त्याने ताबडतोब बृहस्पतींचा शोध सुरू केला, पण तोपर्यंत आचार्य योगबलाने अंतर्धान पावले होते. या सगळ्या गडबडींचा फायदा घेत असुरांनी देवांवर जोरदार हल्ला केला. तेव्हा सर्व देव ब्रह्मदेवांना शरण गेले. ब्रह्मदेवांनी उलट देवांची व इंद्रांचीच कानउघडणी केली. गुरुचा तिरस्कार केल्यानेच इंद्र आता निर्बल झाला होता. तर असुर सर्वच लोक जिंकून घेण्याच्या परिस्थितीत होते. ब्रह्मदेव पुढे म्हणाले की आता देवांनी त्वाष्टा व रचना यांचा पुत्र विश्वरूप याच्याकडे जाऊन त्याची सेवा करावी. तो संयमी व तपस्वी ब्राह्मण आहे. त्याप्रमाणे देवांनी विश्वरूपाकडे जाऊन त्याची प्रशंसा केली व त्याने तपोबलाने देवांच्या पराभवाचे दुःख नाहीसे करावे अशी विनंती केली. वेदांचा ज्ञानी असलेल्या विश्वरूपाने प्रसन्न होऊन त्यांची विनंती मान्य केली व तो देवांचा पुरोहित बनला. त्याने वैष्णवी विद्येच्या प्रभावाने देवांची सर्व संपत्ती देवराज इंद्राला प्राप्त करून दिली. ह्या वैष्णवी विद्येनेच सुरक्षित होऊन इंद्राने असुरांच्या सेनेवर विजय मिळवला आणि त्यांनी घेतलेली सर्व संपत्ती पुन्हा इंद्राला प्राप्त झाली. नंतर विश्वरूपाने इंद्राला नारायण कवचाचा उपदेश केला. ते आपण पुढच्या अध्यायात पाहू. हरिओम. स्कंध 6 अध्याय 8. 7व्या अध्यायात आपण पाहिले की विश्वरूपाने नारायण कवचाचा उपदेश इंद्राला केला. आता राजा परीक्षिताला या नारायण कवचाबद्दल जाणून घ्यायचे होते. तेव्हा त्याने शुकमुनींना ते विचारले व त्यांनी पण ते सविस्तरपणे त्याला सांगितले. त्याचा विधी खालीलप्रमाणे आहे. पहिले हात धुवून आचमन करावे. नंतर अनामिकेत दर्भाचे पवित्र धारण करून उत्तरेकडे तोंड करून बसावे. नंतर कवचाचा जप होईपर्यंत मौन धारण करून पवित्र अंतःकरणाने ओम नमो नारायण आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांनी हृदयादी अंगन्यास व अंगुष्ठादी करन्यास करावा. त्यानंतर प्रथम ओम नमो नारायणाय या अष्टाक्षरी मंत्राचा प्रत्येक अक्षरावर क्रमशः पाय, गुडघे, मांड्या, पोट, हृदय, वक्षस्थळ, मुख आणि मस्तक येथे न्यास करावा. किंवा पूर्वोक्त मंत्राच्या यकारापासून सुरुवात करून ओंकारापर्यंत 8 अक्षरांचा मस्तकापासून प्रारंभ करून त्याच अंगांवर उलट क्रमाने न्यास करावा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या 12 मंत्राच्या ओम इत्यादी 12 अक्षरांचा उजव्या तर्जनीपासून डाव्या तर्जनीपर्यंत दोन्ही हातांची 8 बोटे आणि दोन्ही अंगठ्यांच्या 2-2 गाठींमध्ये न्यास करावा. नंतर ओम विष्णवे नमः या मंत्राचे पहिले अक्षर ओम याचा हृदयावर,
वीचा ब्रह्मरंध्रावर, शचा हलंतशचा भुवयांवर, णचा शेंडीवर, वेचा दोन्ही डोळ्यांच्या ठिकाणी व नचा शरीरातील सर्व गाठींचे ठिकाणी न्यास करावा. त्यानंतर ओम मह अस्त्राय फट म्हणून दिग्बंध करावा. अशा प्रकारे न्यास करणारा पुरुष मंत्रस्वरूप होतो. त्यानंतर पुढे परीक्षिताला शुकदेव भगवंतांच्या विविध लीला सांगताना म्हणतात, भगवंत विविध अवतारात भक्तांचे रक्षण तर करतातच, पण त्यांची अस्त्रे देखील भक्तांचे रक्षण करण्यात सहाय्यक ठरतात. आता शुकदेव राजा परीक्षिताला सांगतायत कोणती देवता कशापासून रक्षण करते. हे अत्यंत विस्तारपूर्वक ह्या अध्यायात सांगितलेले आहे. 1. मत्स्य. मत्स्य पाण्यातील जंतू व वरुणाचा पाश नष्ट करते, याच्यापासून रक्षण करते. वामन जमिनीवर व आकाशात रक्षण करतात. नृसिंह किल्ले, जंगल, रणभूमी इत्यादी बिकट ठिकाणी भक्ताचे रक्षण करतात. वराह मार्गामध्ये असल्यास कोणतीही अडचण येऊ न देता रक्षण करतात. परशुराम शिखरांवर रक्षण करतात, तर रामचंद्र प्रवासात रक्षण करतात. नारायण मात्र जारण, मरण इत्यादी आभिचारिक कर्मांपासून, सर्व प्रकारच्या अपघातांपासून सुद्धा रक्षण करतात. नर गर्वापासून, दत्तात्रेय योगातील विघ्नांपासून, तर कपिल मुनी कर्मबंधनांपासून रक्षण करतात. सनतकुमार कामदेवांपासून, हयग्रीव रस्त्याने चालत्या वेळी घडणाऱ्या देवमूर्तींना नमस्कार न करण्याच्या अपराधांपासून संरक्षण करते. नारद ईश्वर सेवेच्या अपराधापासून रक्षण करतात. कच्छपावतार सर्व प्रकारच्या नरकांपासून रक्षण होते. धन्वंतरी कुपथ्यापासून रक्षण करतात. ऋषभदेव सुखदुःखादी भीतिदायक द्वंद्वांपासून रक्षण होते. यज्ञ भगवान लोकापवादापासून रक्षण करतात, तर बलराम मनुष्य निर्मित कष्टांपासून रक्षण करतात. श्रीशेष सापांच्या समूहापासून रक्षण करतात. व्यास अज्ञानापासून रक्षण करतात, तर बुद्धदेव नास्तिकांपासून व प्रमादांपासून रक्षण करतात. कल्की कळीकाळाच्या दोषांपासून रक्षण करणारी देवता आहे. गदाधारी केशव प्रातःकाळी येणाऱ्या संकटांच्यातून रक्षण करणारे आहेत. वंशीधर गोविंद सकाळी मनुष्याचे रक्षण करण्यात गोविंद मदत करतात. तीक्ष्ण शक्तिधारी नारायण दुपारच्या आधीच्या वेळेला रक्षण करतात. सुदर्शनधारी नारायण मध्यान्ही, धनुष्यधारी मधुसूदन तिसऱ्या प्रहरी, तर ब्रह्मादी त्रिमूर्तीधारी माधव संध्याकाळी आणि ऋषिकेश सूर्यास्तानंतर, तर भगवान पद्मनाभ मध्यरात्रीच्या अगोदर व मध्यरात्री आणि श्रीवत्सलांचन हरी मध्यरात्री नंतर रक्षण करतात, तर भगवान जनार्दन उषक्काळी, श्री दामोदर सूर्योदयापूर्वी, कालमूर्ती भगवान विश्वेश्वर दोन्ही संध्याकाळी असे रक्षण करतात. आता अस्त्र कसे रक्षण करतात ते पाहूया. रक्षण करती अस्त्र कोणची कोणची आहेत? सुदर्शन, गदा, शंख, तलवार, ढाल व गरुड. श्रीहरींचे नामरूप वाहन आयुधे आणि श्रेष्ठ पार्षद यांनी आमची बुद्धी, इंद्रिये, मन आणि सर्व प्राण्यांचे सर्व प्रकारच्या संकटांपासून त्यांनी आमचे रक्षण करोत. हे नारायण कवच धारण करणारा पुरुष ज्याला आपल्या डोळ्यांनी पाहतो किंवा पायाने स्पर्श करतो, तो ताबडतोब सर्व भयांपासून मुक्त होतो. हरिओम. स्कंध 6 अध्याय 9. विश्वरूपाचा वध व वृत्रासुराकडून देवतांचा पराभव आणि
भगवंतांच्या प्रेरणेने देवांचे दधीची ऋषींकडे जाणे आपण ह्या अध्यायात बघणार आहोत. हा विश्वरूप जरी ब्राह्मण कुळात जन्मला होता तरी त्याची माता असुर कुळातील स्त्री होती. त्यामुळे त्याला स्वाभाविकपणे असुर कुळाबद्दल आत्मीयता वाटत होती. म्हणून तो कोणत्याही यज्ञात देवांच्या बरोबरच अप्रत्यक्षपणे किंवा लपून छपून असुरांना पण आहुती देत असे. धर्माच्या आड लपून तो करीत असलेला अधर्म पाहून इंद्राने त्याची 3ही मस्तके छाटून टाकली. पण त्यामुळे इंद्राला मात्र ब्रह्महत्येचे पाप लागले. नंतर वर्षभरानंतर त्याने प्रायश्चित्त घेऊन ते पाप पृथ्वी, जल, वृक्ष व स्त्रियांना दिले. विश्वरूपाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र वृत्र हा अक्राळ विक्राळ आकाराचा, अत्यंत शूर व शक्तिशाली पण अतिशय दुष्ट प्रवृत्तीचा होता. त्याचे भयानक रूप पाहून कोणीही त्याच्यासमोर उभे सुद्धा राहू शकत नसे. सर्व देवांनी एकत्र येऊन त्याला मारण्याचा खूप प्रयत्न केला, पण वृत्रासुराने त्यांची सर्व शस्त्रेच गिळून टाकली. तेव्हा देवांनी आदिपुरुष नारायणाची आराधना सुरू केली. आराधना करताना देव म्हणाले, काळ सुद्धा ज्या भगवंतांना भिवून असतो अशा नारायणांना आमचा नमस्कार. तेच आमचे रक्षण करोत. प्रभू, तुम्ही स्वतः आपल्या स्वरूपाच्या साक्षात्काराने सदैव सम आणि शांत असतात. आता तुम्हीच आमचे रक्षण करावे. तिसऱ्यांदा म्हणाले, आधीच्या कल्पात मत्स्य भगवंतांनी वैवस्वत मनूंची पृथ्वीरूपी नाव आपल्या शिंगाला बांधून सहजपणे पृथ्वीचे रक्षण केले. ते श्रीहरी तुम्ही आमचे रक्षण करू शकता. ज्यावेळी प्रलयांकारी लाटांमुळे भगवंतांच्या नाभिकमळात बसलेले ब्रह्मदेव पाण्यात पडत होते, त्यांना ज्या नारायणांनी वाचवले तेच आमचे आता रक्षण करोत. देव, ऋषी, मनुष्य, पक्षी, प्राणी इत्यादी सर्व संकटात असताना स्वतः निर्विकार असूनही आपल्या मायेने अवतार धारण करून धर्माचे रक्षण करतात. तेच नारायण तुम्ही आता आमचे रक्षण करा. तुम्हीच सर्वांचे आत्मा व परमदैवत आहात. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. या स्तुतीमुळे प्रसन्न होऊन भगवान स्वतः देवांच्या समोर पश्चिमेकडे प्रगट झाले. भगवंतांच्या दर्शनाने आनंदित होऊन देव पुन्हा त्यांची खालीलप्रमाणे स्तुती करू लागले. देव म्हणाले, जीवांना शक्ती देणारे व त्यांच्या कर्मांचे फळ देणारे व आपणच आहात. ज्यांना लोक विभिन्न नावांनी जाणतात अशा नारायणांना आमचा नमस्कार असो. सत्व, रज, तम या गुणांनुसार उत्तम, मध्यम व निकृष्ट गतींचे नियम न करणाऱ्या नारायणांचे वास्तविक स्वरूप कोणीही जाणू शकत नाही. अशा नारायणांना आमचा नमस्कार. अमर्याद महिमा असलेले आपण स्वतः वासुदेव आहात. आपणच आदिपुरुष आहात व आपणच महापुरुषही आहात. आपण परममंगलमय, परमकल्याण रूप आणि परमदयाळू आहात. आपण अद्वितीय तर आहातच, पण या साऱ्या जगाचे आधारही आपणच आहात. आपण लक्ष्मीपती आहात. आपण सर्वेश्वर आहात. योग्याने जर आत्मसंयम रूप समाधीने आपले चिंतन केले तर त्याच्या हृदयात परमहंसांचा, परिव्राजकाचा धर्म असणाऱ्या भगवत भजनाचा उदय होतो, ज्यामुळे त्याच्या हृदयातील अज्ञानरूप द्वार उघडले जाऊन त्याच्या आत्म्यामध्ये श्रीहरी आत्मानंद रूपात प्रगट होतात. असे आपणच आहात. आपणच आमचा नमस्कार. आपण निर्गुण निराकार असूनही या सगुण जगाची उत्पत्ती, रक्षण व संहार करता. अशा आपल्या लीलांचे रहस्य जाणणे अत्यंत कठीण आहे. आपण ज्या साक्षी भावाने राहता त्या आपणास भगवान नमस्कार. सर्व मायामय पदार्थांच्या पलीकडचे असे आपले विशुद्ध स्वरूप आहे. त्यामुळे ज्ञानी पुरुषांना शुद्ध सच्चिदानंद स्वरूपात आपण दिसता, पण अज्ञानी लोकांना मात्र कर्ता, भोक्ता इत्यादी रूपातच दिसता. काही आधुनिक लोक तर अनेक प्रकारचे विकल्प, वितर्क, विचार, खोटी प्रमाणे आणि कुतर्कने भरलेल्या शास्त्रांचे अध्ययन करून आपले हृदय दोषी करून घेतात व दुराग्रही बनतात.
पण आपण आपल्या मायेला झाकून ठेवून सर्व वस्तूंमध्ये वास करता, कारण आपण सर्वांचे अंतर्यामी अंतरात्मा आहात. अशा विलक्षण अनिर्वचनीय श्रीहरींना आमचा नमस्कार. आपणच खरे भक्तजन आपल्या चरणकमलांच्या सेवनांचा कधीच त्याग करत नाहीत, कारण आपण त्रैलोक्याचे आत्मा व आश्रय आहात, तसेच तिन्ही लोकांचे संचालक पण आहात. आपले जे खरे भक्तजन आहेत ते आपल्या चरणकमलांच्या सेवनाचा कधीच त्याग करत नाहीत, कारण आपण त्रैलोक्याचे आत्मा व आश्रय आहात, तसेच तिन्ही लोकांचे संचालक पण आपणच आहात. देवदेवता पुढे म्हणाले, जरी दैत्य, दानव, असुर आपल्याच विभूती असल्या तरी त्यांनी केलेल्या चुकांमुळेही त्यांच्या उत्कर्षाची वेळ नाही, असा विचार करून आपण वृत्रासुराचे दमन करून त्याला शासन करावे व आपल्या दयाद्र, विमल, सुंदर आणि शीतल हास्ययुक्त अंतःकरणाने, तसेच आपल्या मनोहर वाणीरूप सुमधुर अमृत बिंदूंनी आमच्या हृदयाचा ताप शांत करावा. हे प्रभो, ज्या वृत्रासुराने आमची सर्व शस्त्रास्त्रे गिळंकृत केली आहे, त्याचा वध आपण करावा व आम्हाला शांती प्रदान करावी. देवतांच्या स्तुतीने प्रसन्न झालेले भगवान इंद्राला म्हणाले की त्याने तत्काळ दधीची ऋषींकडे जावे. त्यांचे शरीर उपासना, व्रत आणि तपश्चर्येमुळे अत्यंत बलवान झाले आहे. तेच त्यांच्याकडून मागून घे व विश्वकर्म्याकडून त्यांच्या शरीरातील अस्थींपासून एक श्रेष्ठ आयुध तयार करून घे. नंतर माझ्या शक्तीने युक्त होऊन तू त्याच शस्त्राने वृत्रासुराचे मस्तक उडव. वृत्रासुर मेल्यावर तुम्हाला पुन्हा तेज, शस्त्रास्त्रे आणि सर्व संपत्ती प्राप्त होईल व तुमचे कल्याण होईल, कारण मला शरण आलेल्यांना कुणीही मारू शकत नाहीत. दधीची ऋषी यांना शुद्ध ब्रह्माचे ज्ञान होते. त्यांनी उपदेश केलेल्या आत्मविद्येच्या प्रभावानेच दोन्ही अश्विनी कुमार अमर झाले. त्यांनी सर्वप्रथम नारायण कवचाच्या द्वष्ट्याला उपदेश केला होता. द्वष्ट्याने तोच विश्वरूपाला केला व विश्वरूपाने इंद्राला केला होता. दधीची ऋषी धर्माचे श्रेष्ठ जाणकार होते. हरिओम. स्कंध 6, अध्याय 10. या अध्यायात आपण दधीची ऋषींच्या अस्थींपासून देवांकडून करण्यात आलेली वज्रनिर्मिती आणि वृत्रासुराच्या सेनेवर आक्रमण हे बघणार आहोत. भगवान श्रीहरींच्या आदेशानुसार इंद्र व इतर सर्व देव दधीची महर्षींकडे जाऊन त्यांना सर्व परिस्थिती त्यांनी कथन केली. देवांची त्यांच्या देहाबद्दलची याचना ऐकून दधीचींना तर खूपच आनंद वाटला. तरीही ते म्हणाले, मनुष्याला अत्यंत प्रिय असणाऱ्या शरीराला मरतेवेळी, चेतना नाहीसे होतेवेळी फार यातना होतात, हे तर सर्वांनाच माहिती आहे. अशा स्थितीत स्वतः भगवान विष्णूंनी जरी ते मागितले तरी कोण बरे ते देईल. तेव्हा देव दधीचींना म्हणाले, तुमच्या महान कर्मांची प्रत्यक्ष श्रीहरींनी स्तुती केली होती, तेव्हा तुम्ही स्वार्थी नाही हे सुद्धा त्यांना माहिती आहे, म्हणूनच त्यांनी हा मार्ग सांगितलाय. आम्हाला पण खात्री आहे की तुमच्यासारखा दाता याचकाला कधीच विनमुख पाठवत नाही. हे ऐकल्यावर दधीची म्हणाले, तुमच्या तोंडून हे ऐकण्यासाठीच मी आधी नकार दिला. मला पण एक ना एक दिवस मरायचेच आहे. हेच मरण जर मला चांगल्या कारणासाठी येणार असेल तर मी माझ्या शरीराचा आत्ताच त्याग करायला तयार आहे. धन, जन आणि शरीर हे सर्व क्षणभंगूर आहेत आणि ते आपल्या काही उपयोगाचे पण नाही. पण जर का तेच दुसऱ्यांचे उपयोगी पडत असेल तर यासारखी दुसरी भाग्याची गोष्टच नाही. मला वाटतं देहदानाची संकल्पना येथूनच सुरू झाली असेल असे म्हणायला हरकत नाही. नंतर दधीचींनी स्वतःला परब्रह्म परमात्मा श्री भगवंतांमध्ये विलीन करून आपल्या स्थूल शरीराचा त्याग केला. भगवंतांची शक्ती मिळाल्यामुळे इंद्राचे बळ वाढले. दधीची ऋषींच्या अस्थींपासून विश्वकर्म्याने वज्र हे अस्त्र बनवले
ते घेऊन इंद्र ऐरावतावर आरूढ होऊन वृत्रासुराचा वध करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी त्याच्यावर चालून गेला. हे युद्ध नर्मदा तटी झाले. या युद्धात असुरांची शस्त्रास्त्रे देवसैनिकांना स्पर्शसुद्धा करू शकले नाही. त्यामुळे असुर अतिशय भयभीत झाले. त्यांचा युद्धाचा उत्साहही मावळला व ते रणांगण सोडून पळायला लागले. एका क्षणी जेव्हा वृत्रासुराच्या सैनिकांची शस्त्रास्त्रे संपली तेव्हा ते देवसेनेवर वृक्ष, पर्वतांची शिखरे, इतकंच काय तर दगडही फेकू लागले होते. हीच कदाचित त्या पत्थरबाजीची सुरुवात असेल. जेव्हा वृत्रासुराचे सैन्य सैरवैर पळू लागले तेव्हा वृत्रासुराने त्यांना उपदेश केला की जो जन्माला आला आणि एक दिवस तो अवश्य मरणार आहे. विधात्याने या जगात मृत्यूपासून वाचण्याचा कोणताही उपाय सांगितलेला नाही. अशा स्थितीत जर तुम्हाला रणांगणावर मरण आले तर मृत्यूनंतर स्वर्गादी लोक व सुयश मिळते. मग तुम्ही रणांगण सोडून पळून न जाता अशा उत्तम मृत्यूचा स्वीकार का नाही करावा? जगामध्ये 2 प्रकारचा मृत्यू परमदुर्लभ आणि श्रेष्ठ मानलेला आहे. एक, आपल्या प्राणांना वश करून ब्रह्मचिंतन करीत करीत शरीराचा त्याग करणाऱ्या योगी पुरुषांचा व दुसरा, युद्धभूमीवर सेनेपुढे उभं राहून पाठ न दाखवता झुंज देऊन मरणाऱ्या वीरांचा. हरिओम. स्कंध 6, अध्याय 11. या अध्यायात आपण वृत्रासुराची वीरवाणी आणि त्याला झालेली भगवत प्राप्ती बघणार आहोत. जेव्हा देवसेनेच्या पराक्रमामुळे हादरलेले वृत्रासुराचे सैनिक पळून जात होते तेव्हा वृत्रासुर देवसेनेला म्हणाला, रणभूमीवरून पळून जाणाऱ्या सैन्यावर पाठीमागून वार करण्यात कसला आलाय पुरुषार्थ? जर तुमच्यात युद्ध करण्याची शक्ती व इच्छा असेल तर इथे माझ्या समोर उभे राहा. असे म्हणत त्याने प्रचंड सिंहनाद केला, जो ऐकूनच कितीतरी देव मूर्छित होऊन खाली पडले. इंद्राला हे सहन न झाल्याने तो वृत्रासुरावर धावून आला. इंद्राने पूर्वी वृत्रासुराचा भाऊ विश्वरूप याचा वध केला होता हे वृत्रासुराला आठवले व तो उपहासाने इंद्राला म्हणाला, हे इंद्रा, तू आपले गुरु असलेल्या माझ्या भावाची विश्वरूपाची हत्या केली होती. आज मी तुझा वध करून माझ्या भावाच्या ऋणातून मुक्त होईन हे पण मी माझे भाग्यच समजतो. माझ्या त्रिशूळाने मी आज तुझा वध करेन. तू आज तुझ्या वज्राने माझा वध करण्याचा प्रयत्न करणार आहेस, पण हा तुझा वार निष्फळ जाऊ शकतो हे लक्षात ठेव. हे वज्र श्रीहरींचे तेज व दधीची ऋषींच्या तपश्चर्येने तेजस्वी झालेले आहे. आता श्री विष्णूंच्या आज्ञेप्रमाणे तू मला मार, कारण माझे मन मी आता विषयभागरूप मायेतून मुक्त केले आहे व श्रीहरींच्या कमलांशी लीन करीत आहे. तुझे वज्र मला नाही, माझ्या विषयभागरूप जन्माचा फास तोडेल व मी ह्या शरीराचा त्याग करून मुनिजनांच्या गतीला जाईन. भगवंतांचा असा कृपाप्रसाद स्वतःचे असे काहीही न बाळगणाऱ्या भक्तांच्याच अनुभवाला येतो, एवढे मी जाणतो. मी प्रभूंजवळ एवढेच मागीन की कृपा करून पुढच्या जन्मी मला आपली अनन्य भावे सेवा करण्याची संधी त्यांनी द्यावी. मला त्यांच्या गुणांचे सतत स्मरण राहो. या पलीकडे मला मोक्षाची पण इच्छा नाही. माझे मन आता त्यांच्याच दर्शनाला उतावीळ झाले आहे. यापुढे माझी मैत्री फक्त आणि फक्त श्रीहरींच्या भक्तांशीच हो. हरिओम. स्कंध 6, अध्याय 12. आपण वृत्रासुराचीच मागील अध्यायातील गोष्ट आता पुढे बघणार आहोत. रणभूमीवर वृत्रासुर इंद्राला म्हणाला, भगवंत आपल्या भक्ताचे धर्म, अर्थ आणि काम या संबंधीचे सर्व प्रयत्न निष्फळ करतात आणि खरे म्हटलं तर त्यातूनच भगवंतांच्या कृपेचे अनुमान करता येते. कारण
मीपणाची भावना नसलेल्या भक्तांनाच त्याची अनुभूती येते, इतरांना नाही. वृत्रासूर रणभूमीवरच आपल्या शरीराचा त्याग करू इच्छित होता, कारण त्याला विजयापेक्षा रणांगणावरील मृत्यू श्रेष्ठ वाटत होता. म्हणून तो जबरदस्त ताकदीने इंद्रावर तुटून पडला. पण इंद्राने आपल्या वज्राने प्रथम वृत्रासुराचा एक हात तोडून टाकला. पण वृत्रासुराने आपल्या परिद्याने इंद्राच्या अनवठीवर व नंतर ऐरावतावर इतक्या जोराचा प्रहार केला की इंद्राच्या हातून वज्रच खाली पडले. वृत्रासुराने अत्यंत त्वेषाने युद्ध आरंभले होते. तो म्हणाला, युद्ध हा एक प्रकारचा जुगारच आहे. यामध्ये प्राणांची बाजी लागते, बाणांचे फासे टाकले जातात. यामध्ये कुणाचा विजय होईल किंवा कोण हरेल हे सांगता येत नाही. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की सर्व प्राणी भगवंतांच्या अधीन असतात. हे ज्यांना माहीत नसते तेच या जीवाला स्वतंत्र, कर्ता, भोक्ता मानतात. खरं म्हणजे काळच सर्वांच्या जय पराजयाचे कारण आहे. त्यामुळे ज्यावेळी काल प्रतिकूल असतो तेव्हा मनुष्याला अपकीर्ती प्राप्त होते. पण काल जर अनुकूल असेल तर इच्छा नसली तरी मनुष्याला आयुष्य, लक्ष्मी, यश, ऐश्वर इत्यादी भोग प्राप्त होतात. इंद्रा, तू माझा हात तोडून मला दुर्बळ केलं आहेसच, तेव्हा आता अधिक वेळ न घालवता तू ते वज्र उचल व माझा वध कर. वृत्रासुराच्या या निष्कपट वचनाची इंद्राने पण प्रशंसाच केली, कारण वृत्रासूर रजगुणी प्रकृतीचा असूनही विशुद्ध सत्वस्वरूप भगवान वासुदेवांमध्ये त्याची बुद्धी स्थिर आहे हे इंद्राला कळून चुकले होते. ज्याची परमकल्याणप्रद भगवान श्रीहरींच्या ठायी भक्ती असते त्याला क्षुद्र भोगांची तमाच नसते. अशा रीतीने धर्माचे तत्व एकमेकांना सांगत त्यांनी पुन्हा जबर युद्ध सुरू केले. इंद्राने वृत्रासुराचा दुसराही हात तोडून टाकला व नंतर त्याची मान आपल्या हातातल्या वज्राने कापून जमिनीवर टाकली व त्याचा वध केला. त्यावेळी स्वर्गातील सर्व देवांनी इंद्राची स्तुती केली. पण इकडे वृत्रासुराच्या शरीरातून त्याची आत्मज्योत बाहेर पडली व सर्वांसमक्ष ती भगवंतांच्या रूपात विलीन झाली. हरिओम. स्कंध 6 अध्याय 13. या अध्यायात आपण बघणार आहोत की इंद्राने वृत्रासुराचा वध केल्याने तसेच त्याने आधी विश्वरूपलाही मारले असल्यामुळे त्याच्यावर ब्राह्मण हत्येचा आरोप करण्यात आला. इंद्र कसं ते आपण आता पाहू. इंद्र व वृत्रासुराच्या युद्धात वृत्रासुराचा पराभव करणे अतिशय कठीण काम होते. एक क्षण तर असा आला होता की विशालकाय देही वृत्रासुराने आपला प्रचंड मोठा असलेला जबडा पूर्णपणे उघडला व इंद्राला गिळंकृत केले. पण देवराज इंद्राने नारायण कवच धारण केलेले असल्याने व योग मायेचे बळही त्याच्याजवळ असल्याने इंद्राने आपल्या वज्राने वृत्रासुराचे पोट फाडले व अत्यंत वेगाने बाहेर पडून वृत्रासुराचे डोकेच वज्राने कापायला सुरुवात केली. त्या अतिप्रचंड व शक्तिशाली वृत्रासुराची मान सर्व बाजूंनी कापून जमिनीवर पडायला 1 वर्ष लागलं. इतका तो मोठा होता. वृत्रासुराच्या मृत्यूमुळे तिन्ही लोक आणि लोकपाल अत्यंत प्रसन्न झाले. पण इंद्र मात्र खुश नव्हता. इंद्राला स्वतःलाच खूप दुःख झाले होते, कारण आधीच त्यांनी विश्वरूपाचा वध केला होता. त्यामुळे त्याला ब्रह्महत्येचे पातक तर लागलेच होते आणि आता विश्वरूपाचाच पुत्र असलेला वृत्रासुरही मारला गेला होता. त्यामुळे ब्रह्महत्येच्या पातकातून त्याची सुटका होणे कठीणच होती. त्याची रास्त चिंता ऐकल्यावर ऋषींनी त्याला अश्वमेध यज्ञ करायला सांगितला. या यज्ञामुळे सर्वांचे अंतर्यामी सर्व शक्तिमान परमात्मा नारायणाची आराधना होऊन इंद्राला पापमुक्ती मिळाली असती. आधी तर इंद्र भीतीने मानसरोवरात जाऊन कमळाच्या तंतूंमध्ये लपून बसला. पण त्याचे मन क्षणोक्षणी त्याला आपल्या अपराधांची जाणीव करून देत होते. म्हणून साधारण 1000 वर्षांनी तो परत स्वर्गात गेला व भगवंतांचे ध्यान करू लागला. यामुळे त्याचे पाप निस्तेज झाले. नंतर ब्रह्मर्षींनी त्याला अश्वमेध यज्ञाची दीक्षा दिली. यज्ञ संपन्न झाल्यावर त्याचे
वृत्रासुराच्या वधाचे पातकही नाहीसे झाले व सर्वच इतरही पापांमधून मुक्त झाला. सारांश काय, तर भगवंतांच्या गुणांचे सतत संकीर्तन करीत राहिल्याने सर्व पापे धुतली जातात व भक्तिभाव वाढीला लागतो. हरिओम. स्कंध 6, अध्याय 14. या अध्यायात आपण वृत्रासुराचे पूर्वजन्मीचे चरित्र बघणार आहोत. पृथ्वीवरील असंख्य प्राण्यांपैकी काही मनुष्यादी श्रेष्ठ जीवच आपल्या कल्याणासाठी प्रयत्न करतात व मुक्तीची आस असल्याकारणाने श्रीहरींच्या चरणी भक्ती करतात. मग स्वभावतः रजोगुणी तमोगुणी वृत्रासुराची भगवान नारायणांच्या चरणी बुद्धी कशी निश्चल झाली असेल, हा प्रश्न राजा परीक्षिताला पडला होता. तेव्हा त्याच्या शंकांचे निरसन करण्यासाठी शुकमुनींनी वृत्रासुराच्या पूर्वजन्मीचा इतिहास सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, पूर्वी शूरसेन देशात चित्रकेतू नावाचा चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो सौंदर्य, औदार्य, तारुण्य, कुलीनता, विद्या, ऐश्वर्य, संपत्ती इत्यादी सर्व गुणांनी संपन्न होता. त्याच्या राज्यात पूर्ण संपन्नता व समाधान होते. त्याला बहुत राण्या होत्या, पण त्याला एकही संतान नव्हते, म्हणून तो दुःखी होता. एकदा भगवान अंगिरा ऋषी शूरसेन देशात आले. तेव्हा राजाने त्यांची सामोपचाराने विधिपूर्वक पूजा केली व राजाला त्याचे मुनींनी, अंगिरा ऋषींनी त्याचे क्षेमकुशल विचारले. ऋषी पुढे असेही म्हणाले की जीव जसा 7 आवरणांमध्ये सुरक्षित असतो, तसाच राजाही गुरु, मंत्री, राष्ट्र, दुर्ग, कोश, सेना आणि मित्र या 7 आवरणांनी सुरक्षित असतो. चित्रकेतूजवळ सर्व काही होते, तरी तो आनंदी वाटत नव्हता. याचे कारण काय, असे अंगिरा ऋषींनी त्याला विचारले. तेव्हा चित्रकेतूने त्याची निपुत्रिक होण्याची व्यथा सांगितली. तेव्हा अंगिरा ऋषींनी त्वष्टा देवता असलेला चरू शिजवून त्या त्वष्टा देवतेला आव्हान केले व त्याच देवतेला उद्देशून हवन केले. त्यांनी त्याची ज्येष्ठ व सर्व गुणसंपन्न राणी कृतद्युती हिला यज्ञाचा प्रसाद व आशीर्वाद दिला. त्यांनी असं सांगितले की त्यांना एक पुत्र घेईल, पण तेव्हाच हेही सांगितले की तो पुत्र राजाला आधी आनंद आणि नंतर दुःख दोन्हीही देईल. नंतर ऋषी निघून गेले. यथायोग्य समयी राजपुत्राचा जन्म झाला. राजा राणीला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. ते राजपुत्राच्या लीला पाहत व त्याच्यावर माया करण्यात आनंद मानत होते. पण त्यामुळे त्याच्या इतर राण्या दुर्लक्षित झाल्या कारणामुळे त्यांच्या मनात मत्सर जागृत झाला. म्हणून एकदा त्यांनी चिडून जाऊन राजपुत्राला विष दिले. पुत्राच्या अकस्मात मृत्यूने राजा राणीला तर दुःख झालेच, पण प्रजा पण खूप दुःखी झाली. महाराणी कृतद्युती तर दुःखाने निरनिराळ्या प्रकारे विलाप करू लागली. राजा तर पुत्रवियोगाने बेशुद्धच झाला. तेव्हा नारदांसह अंगिरा ऋषी तेथे आले. हरिओम. 6 अध्याय 15. या अध्यायात आपण बघणार आहोत की चित्रकेतूला अंगिरा ऋषी व नारद मुनींनी काय उपदेश केला. चित्रकेतूच्या नवसासायासाने झालेल्या एकुलत्या एक मुलाला त्याच्या सावत्र मातांनी विष देऊन मारून टाकले. त्यावेळेला त्याची माता कृतद्युती अत्यंत शोकाकुल होऊन विलाप करताना विधात्यालाच दोष देत होती. सृष्टी वाढावी म्हणून नवीन प्रजा जन्माला घातली जाते. अशा वेळेला वृद्ध लोकांना जिवंत ठेवून जर लहान मुलं मरू लागली तर पृथ्वीवरील जीवन मरणाचा क्रमच बदलून जाईल. तिचा विलाप पाहून आधीच दुःखी झालेला राजा चित्रकेतू ओक्साबोक्षी रडू लागला व रडता रडता बेशुद्ध झाला. त्याची समजूत घालणारा कुणीही तिथे नव्हता. तेव्हा नारद मुनींसह अंगिरा ऋषी तेथे आले व राजाला समजावू लागले. त्यांनी चित्रकेतूला त्याच्या व त्याच्या पुत्राच्या पूर्वजन्मीची जाणीव करून दिली. तेव्हा राजाने त्या दोघांच्या
जन्मानंतरही काही नाते असेल का असे विचारले. अंगिरा ऋषी म्हणाले, जसे पाण्याच्या वेगाने नदीतील वाळूचे कण एकमेकांपाशी जोडले जातात आणि पुन्हा वेगवेगळे पण होतात, त्याचप्रमाणे काळाच्या प्रभावात प्राणीसुद्धा एकमेकांशी जोडले जातात व वेगळे होतात. तसेच अजून एक उदाहरण दिले की जसे काही बीजांमधून दुसरी बीजे उत्पन्न होतात तेव्हा त्याचा आधीच्या बीजाशी काहीच संबंध राहत नाही. तसेच नवीन बीजे निर्माण करून ही बीजे पण नष्ट होतात. ही जगरहाटी आहे. त्याचप्रमाणे भगवंतांच्या मायेने प्रेरित होऊन प्राणी उत्पन्नही होतात आणि नष्ट पण होतात. आज आपल्याबरोबर असणारे प्राणी आपल्या जन्मापूर्वी आपल्याबरोबर असतीलच असे नाही आणि मृत्यूनंतरही राहतील किंवा नाही सांगता येत नाही. यावरून असे सिद्ध होते की सध्यासुद्धा आपला त्यांच्याशी काही संबंध आहे असे आपण म्हणू शकत नाही. देह पुन्हा पुन्हा उत्पन्न होत राहतात, पण याच देहात राहणारा आत्मा अमर व नित्य असतो. त्यामुळे हे लक्षात घे की देही व देह यांचा भेद अविद्येने कल्पिलेला आहे. तेव्हा शोकाने म्लान झालेले मुख पुसून चित्रकेतू अंगिरा ऋषी व नारद मुनींना म्हणाला, मीच विषय सुखात आसक्त होऊन अज्ञानाच्या घोर अंधकारात बुडालो होतो. आपणच आता मला ज्ञानाचा प्रकाश दाखवावा. अंगिरा ऋषी म्हणाले की भगवंतांचा व ब्राह्मणांचा जो भक्त असतो त्याने असा शोक करणे योग्य नसते. तू भगवंतांचा भक्त आहेस म्हणून तू स्वतःला सांभाळावे हे योग्य. अनिष्ट गोष्टींच्या मायेत अडकू नको. स्त्री, धन, घर, विविध प्रकारचे ऐश्वर्य, संपत्ती, शब्दादी विषय, राज्यवैभव, पृथ्वी, राज्य, सेना, खजिना, सेवक, अमात्य, सगळे सोयरे, इष्टमित्र सर्वच अनित्य आहे. हे सर्व पदार्थ शोक, मोह, भय आणि दुःखाला कारणीभूत आहेत. मनाचे खेळ असलेली ही सर्व माया आहे. म्हणून कर्मवासनेनी प्रेरित होऊन जाऊ नकोस. पंचमहाभूते, ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांचा समूह असलेल्या जीवात्म्याचा हा देह जीवाला विविध प्रकारचे क्लेश आणि संताप देणारा असतो. म्हणून माणसाने आपल्या खऱ्या स्वरूपाचा विचार करून या द्वैताविषयी नित्यत्वाचा विश्वास सोडून परमशांतीत राहावे. ते पुढे म्हणाले, हा जो मी आत्ता उपदेश केला तो म्हणजेच मंत्रोपनिषद होय. एकाग्र चित्ताने हे ग्रहण केल्याने तुला 7 रात्रींमध्येच भगवान संकर्षणाचे दर्शन होईल. श्री शंकरांचा द्वैतभ्रम सुद्धा श्री शंकर्षण देवांच्या चरणकमलांचा आश्रय घेण्यानेच दूर झाला होता. हरि. स्कंध 6 अध्याय 16. या अध्यायात आपण चित्रकेतूला वैराग्य कसे आले आणि संकर्षण देवांचे दर्शन कसे घडले याबद्दल बघणार आहोत. पुत्राच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या चित्रकेतूला अंगिरा ऋषी व नारदांनी उपदेश केल्यावर त्यांनी मृत राजपुत्राचा जीवात्माच शोकाकुल स्वजनांना दाखवला. ते त्या जीवात्म्याला म्हणाले की त्याच्या वियोगाने त्याचे माता पिता अत्यंत दुःखी झाले आहेत, म्हणून त्याने पुन्हा त्या शरीरात प्रवेश करावा व राजसिंहासनावर बसून राज्य करावे. तेव्हा तो जीवात्मा म्हणाला, मी माझ्या पूर्व कर्मांप्रमाणे आता सध्या वेगवेगळ्या योनीत जन्म घेतोय. प्रत्येक वेळेला माझे सगळे सोयरे बदलत आहेत. जीव निरनिराळ्या योनींमध्ये जात येत असतात. त्यांचा कुणाशीही कायमचा संबंध नसतो. शरीरात आत्मा असेपर्यंतच जीवाला शरीराविषयी माया व ममता असते व तोपर्यंतच तो त्या शरीराला आपले मानतो. जीव हा नित्य, अविनाशी, सूक्ष्म, सर्वांचा आश्रय आणि स्वयंप्रकाशी आहे. हा ईश्वररूप असतो. त्यामुळे आपल्या मायेच्या गुणांनीच स्वतःला विश्वाच्या रूपात प्रगट करतो. त्याला कुणीही अत्यंत प्रिय अथवा अप्रिय नसतो. हा आत्मा कार्यकारणाचा साक्षी आणि स्वतंत्र आहे. म्हणून हा शरीराधिकांचे गुणदोष किंवा कर्मफळे घेत नाही.
आत्मा नेहमी तटस्थ राहतो. एवढे बोलून तो राजपुत्राचा जीवात्मा तेथून निघून गेला. त्यानंतर त्याच्या मृत्यूबद्दल कुणाच्याही मनात शोक राहिला नाही. त्याच्या उपदेशामुळे चित्रकेतूची विवेकबुद्धी सुद्धा जागृत झाली. त्याने यमुना नदीत विधिपूर्वक स्नान करून तर्पण वगैरे धार्मिक क्रिया केल्या व इंद्रियांवर ताबा ठेवून मौनव्रत धारण केले. तेव्हा नारद मुनींनी त्याला खालील प्रमाणे उपदेश केला. ते म्हणाले, श्रीहरी विज्ञान स्वरूप आहेत. त्यांची मूर्ती परमानंदमय आहे. ते आपल्या स्वरूपभूत आनंदातच मग्न असतात. ते द्रष्टे आहेत, महाप्रभावशाली व महाविभूतिपती आहेत. आपण त्यांना सतत नमन करत राहिले पाहिजे. त्यानंतर चित्रकेतूने 7 दिवस फक्त पाणी पिऊन मोठ्या एकाग्रतेने अनुष्ठान केले. त्यानंतर 7 दिवसांनी त्याला विद्याधरांचे अखंड अधिपत्य प्राप्त झाले. आणखीन काही दिवसातच तो देवाधिदेव शेषांच्या चरणांजवळ पोचला व त्याची सर्व पापे नष्ट झाली. त्याच्या हृदयात भक्तीचा जबरदस्त पूर आला व त्याने त्या जगद्गुरूंची स्तुती केली. त्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला खालील प्रमाणे उपदेश केला. भगवान म्हणाले, मनुष्य निद्रा आणि जागृती या दोन्ही अवस्थांचा अनुभव घेणारा आहे. सर्व अवस्थांमध्ये अखंड असणारे ज्ञानच ब्रह्म आहे व तेच परब्रह्म आहे. जेव्हा जीव माझ्या स्वरूपाला विसरतो तेव्हा तो स्वतःला वेगळे समजायला लागतो. त्यामुळेच संसार चक्रात अडकत जातो व जन्मानंतर मृत्यू व मृत्यूनंतर जन्म घेत राहतो. खरे पाहता मनुष्य योनी म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचा मूळ प्रवाह आहे. ही योनी प्राप्त झाल्यावरही जो आपले आत्मस्वरूप असलेल्या परमात्म्याला जाणून घेत नाही त्याला कोणत्याही योनीत शांती मिळू शकत नाही. कर्म करण्यामध्ये दुःख आहे आणि त्यापासून मिळणारे फळही दुःखदायी आहे. परंतु कर्मापासून निवृत्त होण्यात निर्भयपणा आहे. असा विचार करून बुद्धिमान पुरुषाने कोणत्याही कर्माचा किंवा त्यांच्या फळांचा संकल्प करू नये. म्हणूनच शक्यतोवर माणसाने नवस बोलू नये. सर्व स्त्री पुरुष सुख मिळावे आणि दुःखापासून सुटका व्हावी यासाठी कर्म करत राहतात. पण त्या कर्मांमुळे नाही, त्यांचे दुःख दूर होतं की नाही, त्यांना सुखाची प्राप्ती होते की नाही हे त्यांनाच माहिती. ज्ञानाचा अभिमान बाळगणाऱ्या माणसांनी कर्माचे किंवा त्याच्या फळाचे स्वरूप जाणून घेऊ नये. कर्माचे किंवा त्याच्या फळाचे स्वरूप जाणून घेऊ नये, जाणून घ्यावे. त्याचबरोबर आत्म्याचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असून जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्था व त्यांचा अभिमानीपणा यापेक्षा तो विलक्षण आहे हेही जाणून घ्यावे. म्हणून माणसाने ऐहिक व पारलौकिक विषयभोगांपासून विवेकबुद्धीने अलिप्त राहावे आणि ज्ञान व विज्ञानातच संतुष्ट राहून माझी भक्ती करावी. योगमार्गाचे तत्त्व समजणाऱ्या माणसांनी ब्रह्म आणि आत्मा यांच्या ऐक्याचा अनुभव घ्यावा. एवढे बोलल्यावर श्रीहरी अंतर्धान पावले. हरिओम. स्कंध 6 अध्याय 17 आणि 18 आपण एकत्रच बघणार आहोत. या अध्यायांमध्ये कश्यप मुनी जे सविता राजाच्या नंतरच्या 9व्या पिढीत जन्माला आले होते, त्यांच्या 2 पत्नी आदिती आणि दिती व त्यांची वंशावळ याबद्दल बघणार आहोत. कश्यप मुनींची द्वितीय पत्नी दिती हिचे हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष व इतर 49 पुत्र होते. त्या 49 पुत्रांना मरुद्गण म्हणतात. हे मरुद्गण निपुत्रिक होते व इंद्राने यांना आपल्याप्रमाणेच देव बनविले होते. यामागची घटना अशी झाली की असुरी प्रवृत्तीचे हिरण्यकशिपू व हिरण्याक्ष यांना मारण्यात श्री विष्णूंनी इंद्राची मदतच केली होती. त्यामुळे दिती इंद्रावर अतिशय रागवली होती व तिने इंद्राची घमेंड जिरविल अशा पुत्रप्राप्तीच्या कामनेने
कश्यप मुनींची अत्यंत मनापासून सेवा केली होती व त्यांची बुद्धी आपल्याकडे आकर्षित करून घेतली होती. कश्यप मुनी जेव्हा तिच्या भक्तीने व सेवेमुळे प्रसन्न झाले तेव्हा तिने इंद्राचा वध करू शकणाऱ्या अमरपुत्राची कामना केली. कश्यप मुनी वचन तर देऊन चुकले होते म्हणून तथास्तु तर म्हणाले, पण त्याचबरोबर अशा पुत्रप्राप्तीसाठी अतिशय कठोर तपश्चर्या पण करायला सांगितली, जी तिला 1 वर्षभर करावी लागणार होती. त्या व्रताचे नाव आहे पुंसवन. दितीने कश्यपांचे वीर्य व त्यांनी सांगितलेले व्रत अतिशय उत्तम तऱ्हेने व काटेकोरपणे धारण केले. 1 वर्ष पूर्ण व्हायला आले तेव्हा इंद्र काळजीत पडला व गुप्त रूपाने येऊन दितीची सेवा करू लागला. दिती ही इंद्राची तशी मावशीच. व्रतपालनाने अशक्त झालेली दिती एके दिवशी अवेळी झोपी गेली. ती संधी साधून इंद्र सूक्ष्म रूपाने दितीच्या उदरात शिरला व तेथे सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या तेजस्वी गर्भाचे आपल्या वज्राने 7 तुकडे केले. जेव्हा तो गर्भ आक्रोश करू लागला तेव्हा याने त्या प्रत्येक गर्भाच्या तुकड्याचे आणखीन 7 तुकडे केले. तेव्हा सर्व गर्भ इंद्राला त्यांना न मारण्याची विनंती करू लागले. सावत्र असले तरी ते इंद्राचे मावसभाऊच होते, म्हणून इंद्राने त्यांना अभय दिले व त्यांच्या जन्मानंतर त्यांनी आलेल्या दैत्यत्वाचा दोष दूर करून त्यांना सोमपान करणारे देव बनविले. ही सर्व बालके अग्नीप्रमाणे तेजस्वी होती. इंद्राला त्यांच्याजवळ पाहून दितीला आश्चर्य वाटले. तिने तर एकाच पुत्रासाठी व्रत केले होते, मग इतकी बालके कुठून आली याचा तिने इंद्रालाच रहस्य विचारले. इंद्र म्हणाला की त्याने त्या गर्भाचे तुकडे केल्यावर सुद्धा ते गर्भ नष्ट झाले नाहीत. तेव्हाच तुझी निष्काम आराधना माझ्या लक्षात आली व मी हेही समजलो की प्रत्यक्ष भगवान जगदीश्वराचाच तुला आशीर्वाद होता. हे माते, माझ्या अपराधांची मला क्षमा करावीस. इंद्राचा हा शुद्ध भाव पाहून दिती संतुष्ट झाली व त्यानंतर मरुद्गणांना घेऊन इंद्र स्वर्गलोकी गेला. आता आदिती आणि दिती यांच्या संततींमध्ये कोण कोण प्रामुख्याने जन्मास आले होते ते पाहू. अग्नींनी जो जन्म घेतला तो भृगु, वाल्मिकी व वशिष्ठ या रूपात. अगस्त्य, उत्सर्ग, अरिष्ठ, पिप्पल, जयंत, वृषभ, मिढवान, बृहश्लोक हे राजा मित्र व त्याच्या पत्नी उर्वशी व रेवती यांची मुले. इंद्राची पत्नी शची आणि त्यांचा पुत्र वामन, शची आणि वामन आणि कीर्ती. वामनांनी ज्या वामन रूपात जो जन्म घेतला त्यांची बायको कीर्ती बृहश्लोक नावाचा त्यांचा पुत्र होता. आणि मुख्य म्हणजे कश्यप मुनींच्या आदितीचा मुलगा वामन. आणि दितीची मुलं हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष व 49 मरुद्गण जे आपण आधी पाहिले. आता हिरण्यकशिपूचा मुलगा कयाधू आणि संल्हाद, अनुल्हाद, ल्हाद, प्रल्हाद ही त्याचे इतर पुत्र व पुत्री सिंहिका. सिंहिकेचा नवरा विप्रचित्ती व त्यांचा मुलगा राहू. हे सर्व दानवी कुलातील होते. हा राहू अमृतपानाच्या वेळी मोहिनी रूपधारी भगवंतांनी जेव्हा अमृत वाटायला सुरुवात केली तेव्हा तो लपून छपून सूर्य आणि चंद्रांच्या मध्ये जाऊन अमृतपान त्यांनी केले. हे भगवंतांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी चक्राने त्याचे डोके उडवले होते. हा तोच तो राहू. कश्यप मुनींच्या
पुढील वंशावळीमध्ये बळीचा पण जन्म झालेला आहे. हे सर्वच जण दानवी कुलातील होते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. हरिओम. स्कंध 6 अध्याय 19. हा या स्कंधातील अंतिम अध्याय आहे. इंद्राचा पराभव करू शकणाऱ्या पुत्राची कामना करणाऱ्या दितीला कश्यप मुनींनी जे व्रत सांगितले होते त्या व्रताबद्दल ह्या अध्यायात सांगितले आहे. मरुद्गणांच्या मातेनी दितीनी बलशाही पुत्रासाठी पुंसवन व्रत केले होते. ते कसे ते आता राजा परीक्षिताला जाणून घ्यायचे होते. म्हणून आता शुकमुनी त्याला त्या व्रताचा विधी सांगताहेत. ते म्हणाले, हे पुंसवन व्रत सर्व कामना पूर्ण करणारे आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून याचा आरंभ करावा. आधी मरुद्गणांच्या जन्माची कहाणी ऐकून मग हे व्रत सुरू करावे. विधी: ब्राह्मणांची आज्ञा घेऊनच या व्रताचा प्रारंभ करावा. रोज सकाळी शौच मार्जन स्नान इत्यादी करून शुभ्र वस्त्रे धारण करावीत. अलंकारही घालावेत. प्रातःकाळी काहीही खाण्याच्या आधी लक्ष्मीनारायणांची पूजा करावी व त्यांची स्तुती करावी. नंतर मंत्र म्हणून, तो मंत्र आपण पुढे देतो आहे. मंत्र म्हणून दररोज स्थिरचित्ताने श्री विष्णूंना आवाहन, अर्घ्य, पाद्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, अलंकार, गंध, फूल, धूप, दीप व नैवेद्य अर्पण करून पूजन करावे. जो नैवेद्य शिल्लक राहील त्याने ओम नमो भगवते महापुरुषाय विभूतिपतये स्वाहेती हा मंत्र म्हणून अग्नीमध्ये 12 आहुती द्यावा व नमस्कार करावा. वरील मंत्राचा 10 वेळा जप करून खाली दिलेल्या स्तोत्राचा पण जप करावा. नंतर नैवेद्य बाजूला ठेवून देवांचा आचमन देऊन पूजा करावी. तसेच आपल्या पतीला साक्षात भगवंत समजून त्यांच्या प्रिय वस्तू त्यांना द्याव्यात. पती पत्नींपैकी एकाने एखादे कर्म केले तरी त्याचे फळ दोघांनाही मिळते. हे व्रत भगवान विष्णूंचे आहे. नंतर भगवंतांना त्यांच्या धामाकडे विसर्जन करून आत्मशुद्धी व सर्व इच्छांच्या पूर्तीसाठी पहिल्यापासून त्यांना दाखवलेल्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करावा. 12 महिने पूर्ण झाल्यावर कार्तिकी अमावस्येला उद्यापन म्हणून उपवास व पूजन करावे. तूप मिश्रित शिजवलेल्या भाताच्या 12च आहुती अग्नीमध्ये घालाव्या. नंतर ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन भोजन करावे. हवनाची समाप्ती झाल्यावर अग्नी, लक्ष्मी आणि श्री विष्णू प्रसन्न होऊन सर्व इच्छा पूर्ण करतात. 7व्या श्लोकातील जो मी म्हटलं मगाशी की नंतर सांगते तो मंत्र: ओम नमो भगवते महापुरुषाय महानुभावाय महाविभूतिपतये सह महाविभूतिभिर्बली मुपहराणीति अनेनाहरहर्मण्यस्त्रेण विष्णोरावाहनार्घ्यपाद्योस्पर्शन स्नानवास उपवितभूषण गंधपुष्प दीपोपहाराद्यो पंचाराश्चम समाहित उपाहरेत. ओम हरिओम हरिओम.